अनुदात्त स्वर. माध्यंदिन संहितेत अनुदात्त स्वर 5 प्रकारे दाखविला जातो. अनुदात्त स्वराच्या खाली आडवी रेष दिली जाते. निम्नगामी खाली जाणारा, अंत्यदर्शी सलग अनुदात्तांपैकी शेवटचा अनुदात्त दाखविला जाणारा, दक्षगामी उजव्या बाजूस दाखविला जाणारा, अंतर्गामी आत वळणारा, तिर्यकदर्शी तिरपा दाखविला जाणारा. निम्नगामी अनुदात्त. अनुदात्त, उदात्त आणि स्वरित या क्रमाने स्वर आलेले असताना असा अनुदात्त देताना हात खाली जातो, तोच निम्नगामी अनुदात्त होय. उदाहरणार्थ, गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपतिगुं हवामहे. या ठिकाणी ग इत्यादी स्वर देताना हात खाली नेलेला आहे. अंत्यदर्शी अनुदात्त. अनेक अनुदात्त स्वर आले असतील तर अंतिम अनुदात्त स्वर देताना हात खाली नेला जातो. उदाहरणार्थ, बलविज्ञायस्थ वीराः प्रवीराः सहस्वान्वाजी सहमा न उग्राः. या ठिकाणी ज्ञा हा अनुदात्त खाली हात नेऊन दाखविलेला आहे. दक्षगामी अनुदात्त. अनुदात्त, उदात्त आणि अनुदात्त या क्रमाने स्वर असतील तर प्रथम अनुदात्त स्वर देताना हात उजवीकडे नेला जातो. उदाहरणार्थ, गायत्री त्रिष्टुब्जगत्य नुष्टुप्पंक्त्या सह. या ठिकाणी प हा अनुदात्त उजवीकडे हात नेऊन दाखविला आहे. अंतर्गामी अनुदात्त. ज्या स्वराच्या खाली हे चिन्ह असते तो अर्धन्युब्ज स्वर होय. या स्वराच्या अगोदर लगोलग असणारा अनुदात्त स्वर पोटाच्या दिशेने वळविला जातो. उदाहरणार्थ, नमः कपर्दीने च्युप्तकेशाय च नमः. च हा अनुदात्त दाखविताना पोटाच्या दिशेने हात वळलेला आहे. तिर्यकदर्शी अनुदात्त. जर अनुदात्तापुढे न्युब्ज चिन्ह असलेला स्वरित स्वर असेल तर हात पिंडदानाप्रमाणे उजव्या हाताला वळविला जातो. उदाहरणार्थ, बृहद्युष्णीः ककुप्सूचिभिः. या ठिकाणी त्यू हा स्वर न्युब्ज आहे. ह हा अनुदात्त स्वर उजवीकडे हात वळवून दाखविलेला आहे.